चुकीच्या ऑपरेशनमुळे महिलेला आत्महत्या करण्याची वेळ. पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील भीमाबाई सुरेश कोळप यांना मुतखड्याचा 6 वर्षापासून त्रास होता. परंतु त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना भीमाशंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वडगाव काशिंबाई वाळुंजवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या हॉस्पिटलची कुठून तरी माहिती मिळाली व या दवाखान्याचे डॉक्टर श्रीरंग फडतरे यांनी त्यांना सोनोग्राफी करायला सांगितल्यानंतर त्यांचे याच दवाखान्यात मुतखड्याचे ऑपरेशन करायला सांगितले. भीमाबाई कोळप यांचे त्यानंतर ऑपरेशन झाले. यानंतर 2 दिवसानंतर त्यांना लगेचच त्रास व्हायला लागला. त्यानंतर फडतरे डॉक्टरने आपली जबाबदारी झटकली व कोळप यांना पुढील उपचाराकरिता इतर दवाखान्यात जायला सांगितले. मात्र फडतरे डॉक्टरकडून हे ऑपरेशन चुकीचे झाले आहे असा दावा भीमाबाई कोळप यांनी केला असून ते चुकीचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात अपंगत्व आलेले आहे. कोळप यांनी फडतरे यांच्याकडे झालेल्या चुकीच्या ऑपरेशनची भरपाई म्हणून 50 लाखाची मागणी देखील केली. मात्र फडतरे हे उडवाउडीची उत्तर देत आहेत. मात्र डॉक्टर हे कोळप यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाही व जवळपास आता 4 वर्षे होऊन गेले. कोळप यांना आत्महत्या करण्याशिवाय कुठलाच उपाय नाही, कारण घरात कोणताही कमावता व्यक्ती नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी वादळ देवराम लांडे यांच्याकडे त्यांनी आपल्यावर घडलेल्या अन्यायाबद्दल व चुकीच्या घडलेल्या ऑपरेशनबद्दल सांगितले व देवराम लांडे म्हणाले, आपण तुम्हाला माझ्या पद्धतीने न्याय देण्याचं काम जरूर करू, असं आदिवासी वादळ देवराम लांडे यांनी सांगितले. आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क जुन्नर. नाव काय? माझं नाव भीमाबाई सुरेश कोळप. कुठून आलात आपण? मी पोखरी गाव भीमाशंकर. बरोबर, आपण रडताय, काय झाले नेमकं? मला ऑपरेशन केलं फडतरे डॉक्टरांनी. 4 वर्ष झालं मला ऑपरेशन केलं. मला काही न्याय देत नाही, मला काही नुकसान भरपाई देत नाही, मला काही मदत देत नाही. ते असं टाळच करीत चाललं. 4 वर्ष झालं. माझा मुलगा, मी त्यांच्या दादा 4 वर्ष झालं जाते दवाखान्यात. माझ्या घरी पण आले 2-4 डॉक्टर. मला असं बोलले की ते पैसे भरतील, ते मिटवून घेतील, तिकडे पैसे दाबतील, असं डॉक्टर बोलले. जुन्नर याचे. कुठला आहे हा डॉक्टर? कुठला आहे दवाखाना? कुठे आहे? ते भीमाशंकर हॉस्पिटल. हा, काय म्हटलं ते? काय म्हटलं ते? हा दवाखाना कुठे आहे? तिकडे मंचरच्या पाठीमाग निगुटवाडी. इकडे दवाखान्याचा जुन्नरला नाही गेले, तिकडे आळे फाट्याला त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट दवाखान्यात नेली. बरोबर, कसलं ऑपरेशन झाले पण? मुतखड्याचं. हा, मुतखड्याचं ऑपरेशन झालं. तर तिथं 2 महिना, त्यांच्या 1.5 महिना मला तिथं ठेवलेली. किती खर्च आला? काय खर्च काहीच नाही. 2000 रुपये आमच्याकडून घेतलं होतं. ते याच्यात केलं त्यांनी. बरं, मग आता प्रॉब्लेम काय झाला? कॅम्पमध्ये मागितलेले आम्ही 50 लाख रुपये मी मानलेले त्यांना द्या. ऑपरेशन चुकीचं झालंय का? चुकीचं झालं ऑपरेशन. त्यांनी चुकीचं केलं. ऑपरेशन फेल झालं. हो. तुम्ही माझ्याकडे कसं काय आले? तुमचं बघते ना व्हिडिओ येते, कार्यक्रम बघते मी स्वतः. कुठं बघता? टीव्हीला याला त्याला मोबाईलला बघितलं मी. माझा मोबाईल बघतो. तुम्हाला मुलं किती? मला 2 मुलं, 2 मुली आहेत. हा, एक मुलगा तुमचा? काय त्या करतोय? मला काय करतात? मला काय ना, असं वॉचमॅन म्हणून तिथं टेम्पलवाली असं. तुझी परिस्थिती गरीबीची? हो, गरीब आहे. ते डॉक्टर येऊन गेले माझ्या घरी आणि आम्हाला टाळा करतात. ते नुसतं द्यायची नुकसान भरपाई. आता तरी 2 महिने झाला आले. ते काय म्हणतात आता? लय लावू तुम्ही पण तिथं या. म्हणलं मला चालता येत नाही, मी पाय घालून चालते. म्हणजे तुम्ही आंबेगाव तालुक्यातून आज जुन्नरला आले माझ्याकडं. खरं तर तुम्ही, आता तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्ही फक्त मोबाईलवरचे व्हिडिओ वगैरे बघून मी गोरगरीब जनतेला न्याय देतोय. मी बघते तुमचा व्हिडिओ मोबाईलला स्वतः. असं आहे का? एकदा ती एसटी नाही का, एसटी पाशी तुम्ही उभं होता, त्या महिलांना एक लहान मुलं होतं, त्या बाळासाठी तुम्ही न्याय दिला नाही का, एसटी खराब झाली. व्हिडिओ मी बघितलं तुमच्या मोबाईलला. म्हणजे तुम्ही माझ्या आंबेगाव तालुक्यातून मोबाईलचे व्हिडिओ पाहून तुम्ही माझ्याकडे आले? आणि असंच म्हणजे कुणाला तरी तिथे जवळच्या मोठ्या माणसाला विचारलं, ते म्हणले जा तिथं तुम्हाला न्याय देतात. तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे आले? बरं, हरकत नाही. लांडे साहेब, हे मावशी आपल्याकडे आल्यात, नेमकं काय झालंय त्यांच्या बाबतीमध्ये आणि आपण कसा न्याय देणार आहात? खरं तर या ठिकाणी या मावशीवरती फार मोठा अन्याय झालेला आहे. फडतरे डॉक्टर या नावाने खरं तर आळापाटला दवाखाना आहे खाजगी, आणि तो सरकारी मध्ये सुद्धा जो खरं तर त्याचा याचा गलथन कारभारामुळं, या डॉक्टरच्या मूर्खपणामुळं या महिलेचा ऑपरेशन फसलेला आहे.
मी अशी मागणी करतो का यदा कदाचित ही महिला रडते बिचारी, तिच्यावर एवढा अन्याय झाला आहे, खरं तर त्या ठिकाणी त्याच्यावरती पोलीस केस केली पाहिजे आणि जो याच्याकडून ऑपरेशन हा फसलेला आहे त्यांची त्याला पूर्ण भरपाई करून जर दिली नाही तर मी आत्महत्या त्यांच्या याच्यात जाणार आहे, दवाखान्यात करणार आहे जाऊन. मला पार्स आहे मी. लांडे साहेब, हा अन्याय फार मोठा झालेला आहे यांच्यावरती. अहो, हे आंबेगाव राजा रडते, त्यांची शेवटची टेप आहे का साहेब, तुम्ही जर आम्हाला न्याय नाही दिला तर मी त्याच्या दवाखान्यात जाऊन आत्महत्या करीन. मला शेवटचा पर्याय की जगणंच कठीण झालेलं आहे. अशा प्रकारचा खरं तर या महिलेचा ती रडते. आज त्यांचं खरं तर वाईट वाटतं. मुलं त्यांचा हाताला धरून तीवर जिनासाठी झालेलं आहे. मला सुद्धा त्या ठिकाणी वाईट वाटलं. माझ्या छोट्यावरती पाणी आलं का अशा एका गरीब आदिवासी महिलेवरती अन्याय झाला आहे. आणि हा जो फडतरे डॉक्टर आहे, हा गेल्या 2-4 वर्षापासून त्यांना पैसे देतो, नुकसान भरपाई देतो, फसवतोय. याने ऑपरेशन करताना यांना विचारपूर्वक ऑपरेशन करायला पाहिजे होता. त्या बाईला आज अपंग झालेले आहे, असा चुकीचं ऑपरेशन केलेलं आहे आणि तुम्हाला नुकसान भरपाई देतो म्हणून त्यांना आणि काय सांगितलं आहे की आज खरं तर रडत आहे. आज आंबेगाव तालुक्यामधनं ती आज खरं तर या ठिकाणी पोखरी गाव आणि आंबेगाव तालुक्यातून ती घेऊन आज मला भेटण्यासाठी या महिला या ठिकाणी आलेले आहे. आणि म्हणून निश्चितपणे या महिलेला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला मग अशी फोन केलता, डॉक्टरांना फोन केल्यावरती डॉक्टरना फोन केलता तर त्या डॉक्टरांनी फोन मध्ये काय सांगितलं का बघू बैठक करू असं तो थापा देतोय. काय एवढं माझ्या घरचं पैसे देऊ का असं बोलले तुम्हाला. ते असं टाळ कधीपासून चालले 4 वर्ष घरी. मला इकडे तिकडे नेली ती पण सारखं माझा मुलगा फोन करायचा. मी मुंबईला, गुरु पिंपळ्याला, याला शिवाजीनगरला. असं लांडे साहेब, ही फार परिस्थिती बिकट आहे. आपण डॉक्टरला काय सांगाल? डॉक्टरला याला कायदेशीर करायला पाहिजे. या बाईला तिथं उपोषणला जे दवाखान्यामध्ये बसवावं लागेल आणि त्यांनी तर आता मानसिकता त्यांची ढासळलेली आहे महिलेची. मला आता त्या दवाखान्यात तिथं जाऊन आत्महत्या करणार आख्या कॅम्पाच्या समोर, दवाखान्याच्या समोर. मला सांगा, हा डॉक्टर स्पेशल होता का त्याच्यावर? हो, त्याने स्वतः ऑपरेशन केलं, मी बघितलं. नाही, स्पेशल असताना हे असे केसेस जर होत असतील अशा स्पेशल डॉक्टर काय विचारला म्हणतो माझ्याकडून थोडीफार चूक झाली असेल. मी त्याला म्हटलं चूक झाली असेल तर तुम्ही त्यांची भरपाई द्या ना. आज ती बाई अपंग झाली आहे, मुलं शिकतात, मोलमजुरी करणारी बाई आज ती घरामध्ये पडून आहे. ती आज रडते. आज तिला त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. बरोबर. अशा हे डॉक्टर खर तर याचा आळापाट्याला दवाखाना आहे ना. हो, स्वतःचा दवाखाना आहे सर. कुठं? आळापाट्याला. फडतरेचा मोठा दवाखाना आहे. मोठा दवाखाना आहे. मी स्वतः बघितलंय. मला महिनाभर गेली तिथं त्या दवाखान्यात. लांडे साहेब, नाही, फक्त एक गोळी देणार सकाळ संध्याकाळ. बरोबर आहे. उपचार नाही केले का? काय नाही, मालिशला नेलेली 15 दिवस तिकडे बाहेरच्या डॉक्टर. आता तुम्ही पूर्ण अपंग झाले का आता? हो, पूर्ण. काय नाही राहू त्याला. दे, नका दाखवू. पोचलेला पण कळत नाही त्याला काही. भीमाशंकर जो दवाखाना आहे तो सरकारी आहे. हो. आणि इकडं प्रायव्हेट मध्ये करतो. काय काय विशेष कसं काय असं चालतं का? त्यांनी खरं तर तो ऑपरेशन करताना त्याच्याकडून तो ऑपरेशन फसलेला आहे. हो, बसलेला. आणि ऑपरेशन फसल्यामुळे त्यांनी एक करायला पाहिजे होतं का जर ऑपरेशन फसलं आहे तर यांना दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात ऑपरेशन पाठवायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होता. तो त्यांनी काही 4 वर्षामध्ये ते केलं नाही. पाठवलेलं, मुंबईला पाठवलेलं आणि शिवाजीनगरला 2-3 वेळा. तिथं पण ते डॉक्टर म्हणले काय होणार नाही काय तुला. 4 वर्ष होऊन गेले. 50 लाख रुपये मी स्वतः सांगितलेलं. 50 लाख रुपये तुम्ही द्या म्हणले. ते नाटकाला आले. मग शेवटी माझा मुलगा म्हणला आपण 25 किंवा 30 लाख रुपये यांच्याकडून शेवटला घेऊ. त्यांना असं पण सांगितलं. मी कार्यकर्ते गोळा केले, म्हणजे सरपंच, माझे नातेवाईक, सासरे दुसरे, हे डॉक्टर सगळे गाडीवरून आलती माझ्या घरी. मी पाय घातलेला तरी पण ते काही बोलले नाही. डॉक्टर म्हणले नाही मी 1.5 लाख रुपये देणार आणि तुमचा मुलगा एक ठेवतो तिथं कामाला. मी मोलमजुरी करून माझ्या मुलांना 20 वर्ष झालं मोलमजुरी करून शाळा शिकवली. 200-150 रुपये रोजानी. आज 4 वर्ष झालं सर मी घरात बसली. मला खायचं वांदा आलं. माझी मुलं शाळा एवढी शिकत. एक 17वीला आहे. रोज मंजुरीला जाणार. मी अख्खा परपंच घरात चालित होते. माझ्या मित्रांच्या जीवावर नव्हते. मी स्वतःच्या हिमतीवर सगळं परपंच करीत होते. आज 2 चाकं असली, एक चाक गाळ झाला तर एक चाक चालेल का पुढं? नाही चालणार. मग लांडे साहेब, खर तर
तुम्हाला जर त्याने आता समजा आपण त्याला फोन केला कोणत्यात केस केली तुम्ही जर माझ्यावर दखल घेतली नाही, मी 4 वर्ष झालं तुमच्याबद्दल नाही, फक्त मला न्याय मिळाला पाहिजे. माझी नुकसान भरपाई काय आहे ना आयुष्यभराची त्याने मला द्यावा. त्यांच्या इथं आत्महत्या करणार दवाखान्यात, एवढा पर्याय मला माझ्याकडे आहे. मी बाब अत्यंत गंभीर आहे. या महिलेची आत्महत्या करण्या इतकी प्रवृत्ती तयार झालेली आहे. फडतरे डॉक्टरला मी इशारा करतो का तुम्ही ताबडतोब या लोकांची बैठक करून यांना काय तुमच्या याच्याप्रमाणे ऐपतीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावा असं मी फोनवर त्यांच्याशी बोललेलो आहे. आणि तो फोन त्या ठिकाणी त्यांनी आता कट केला का मी ऑपरेशन मध्ये आहे असं तो या फडतरे डॉक्टरांनी जर या महिलेला उद्याला समजायला न्याय दिला नाही आणि यांना जर नुकसान भरपाई करून दिली नाही तर या महिलेने उद्या कमी सरस त्याच्या दवाखान्यामध्ये काय आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी त्याला सहज जबाबदार हा फडतरे डॉक्टर असेल. आणि याला सुट्टी देणार नाही अशा प्रकारचं त्यांनी सांगितलंय का मी महिला आयोग कोणाच घेतली तुम्ही महिला आयोग रुपाली चाकणकर गेलते. मी स्वतः त्यांच्या ऑफिसला गेलते, पिंपरीला गेलते. काय म्हटलं ते? जे काय नाही त्यांनी माझी दखल घेतली. ते मॅडम होत्या त्यांच्या हाताखाली म्हणजे त्यांची फाईल नेऊन द्या लवकर. बरोबर. याची दखल खरं तर गांभीर्याने या डॉक्टरने फडतरेने घेतली पाहिजे. आणि ह्या महिलेला जर न्याय भेटला, ही महिला जरी भीमाशंकरची आंबेगाव तालुक्यातली असेल, या ठिकाणी खरं तर आवपेची असेल तरी ते आज माझ्याकडे आशाने आलेले आहे की मी आदिवासी वादळाकडे गेल्याच्या नंतर मला न्याय मिळेल. आणि म्हणून मीडियाच्या माध्यमातून आपल्या आदिवासी वादळ चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर त्या फडतरे डॉक्टरला आवाहन करतो 15 दिवसाच्या आतमध्ये या महिलेला न्याय मिळवून द्यावा. यदा कदाचित या महिलेला जर न्याय मिळवून दिला नाही आणि या महिलेने जर तुझ्या दवाखान्यामध्ये काही कमी सरस आत्महत्या केली तर याला सगळ्याला जबाबदार फडतरे डॉक्टर असेल. त्यांना केलं होतं तर तो कॉलिंग काय तो ऐकवलं तर बरं होईल. मावशी खरं तर तुमच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे. ते जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर स्पेशल होते, परंतु त्याच्याकडून ट्रीटमेंट ही चुकीची झालेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. 15 दिवसाला मी त्याच्या स्वतःच्या दवाखान्यात जरी एक दिवस माझ्या जवळ आलं नाही, ते हाताखाली पाठवायचं केली तर काय करता बघा. तुम्ही गरीब कुटुंब उद्ध्वस्त झाले ते आता माझ्याकडे आले तर आमच्या संघटनेकडं ते आमच्या आदिवासींची संघटना आहे. ती जर तिनं उद्या काय कमी सरत केलं आत्महत्या केली तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार का? आता जर राहिलो तर राहिलो, त्याला काय करणार मी तरी. जे काही ऑपरेशन करताना थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो. थोडंफार नाही ते हॅलो मग त्याला काही मी माझं आयुष्यभर कमवलेलं सगळं देऊन टाकू का त्यांना? तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे काय ते द्या ना, त्याला मार्ग काढला पाहिजे ना. माझ्या ऐपतीप्रमाणे ती 50 लाख रुपये मागते. 50 लाख रुपये आहेत का आपल्याकडे शिल्लक? मी काय म्हणतो ते किती मागो, तुमची काय इच्छा आहे सर? मी तुम्हाला आपण बसून बोललोय का त्यावेळेला ठरवू? नाही माझं काय म्हणणं आहे ऐका सर. ऑपरेशन मध्ये नंतर बोलू. हॅलो कधी साहेब यांनी कॉल कट केला तुमचा. कॉल त्यांनी कट केलेला आहे, त्याला आपण आता कॉल केलेला आहे. ही अशी उडवडूची उत्तर देतोय. तर उत्तर देत काय सांगायला लांडे साहेब यावरती आपण? हे असं जर होऊ जर लागलं तर आपल्या हा डॉक्टर साहेब द्या ना. तुम्ही कोण बोलताय? हा कुठे हा दवाखाना? हॅलो आळा पाटील आहे का? अरे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे बोलतोय मॅडम. त्याने एक चुकीचं ऑपरेशन केलंय, ती बाय अपंग झालेली आहे. मग तो असा चुकीचं ऑपरेशन करतोय का फडतरे डॉक्टर? तुम्ही त्या डॉक्टरला फोन द्या बरं. फोन अहो त्यांनी मगाशी फोन कट केलाय. त्यांनी एक आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी गावच्या महिलेचं ऑपरेशन केले, ते ऑपरेशन फेल झालेलं आहे. त्यांना नुकसान भरपाई करणारे लोक माझ्याकडे आलेले आहेत. त्यांना फोन द्या ना डॉक्टरांना. ऑपरेशन मध्ये मला ऑपरेशनच्या तिथे जायला अलाउड नाहीये म्हणून मी सांगते तुम्हाला. मी ते नंतर करते. मी आले की सांगते त्यांना. फोन आलता तुमचा म्हणून. आता हा दवाखाना कुठे आळा पाटील सरांचा? दवाखाना कुठे मॅडम? हा दवाखाना नाहीये तुमचा? नाही ना, हा दवाखाना कुठे तिथे आळा पाट्याला? आळेफाट्यामध्येच आहे. असं आहे का? आणि आंबेगाव तालुक्यात ते कधी जातात आठवड्यातून? तसं फिक्स नसतं त्यांचं. म्हणा ते फोन आलता अध्यक्षांचा, ते एक महिलेला त्यांनी
ते ऑपरेशन त्यांचं चुकीचं जाऊन ते ऑपरेशन फेल झालं आहे आणि ती महिला आतरुणावर पडून आहे, त्यांना चालता येत नाही, उठून उभा राहता येत नाही. त्यांची जर तुम्ही भरपाई करून दिली नाही तर ती महिला तुमच्या दवाखान्यामध्ये म्हणून आत्महत्या करणार आहे. ऐका ना, मी सर आले की सांगते ना सरांना. सांगा त्यांना, मला फोन करायला सांगा सरांना. हा हा चालेल. नाही तर मग ते तुमच्या काउंटरवरती आत्महत्या करेल. बघा तुम्ही काय कराल ते. हा तुम्ही त्याचं काय म्हणते बघू. तू आता फोन उचलत नाही, मगाशी फोन कट केला. तुम्हाला आमच्याकडून न्याय भेटेल, तुम्ही काळजी करा. 4 वर्षापासून तुम्ही त्यांच्याकडे मागणी करता. हो 4 वर्ष झालं. 2 वर्ष त्यांनी असं छोटं मोठं म्हणजे असं नेलं मोठे मोठे हा, हा. दवाखान्याला, पण ते डॉक्टर म्हणले या बाईला काही मग तुम्हाला आता शेवटचा पर्याय काय? तुमची परिस्थिती कशी आहे? माझी काहीच नाही कॅपॅसिटी. माझी फक्त आता मरण्याची. मला घरात सुद्धा पाणी सुद्धा आणता येत नाही, भांडी घेऊन सुद्धा चालता येत नाही मला घासायला. वाईट आहे. स्वतः बघितले ते डॉक्टरांनी माझ्या घरी येऊन स्वतः बघितलंय. स्वतः आता घरी डॉक्टर पाय घातलेला होता मी, माझ्या मुलांनी धरून आणली, त्यांच्यापाशी बसवली. काय प्लास्टिक पाय आहे का? कार्यकर्ते आलते, प्लास्टिक पाय? स्वतः डॉक्टर आता प्लास्टिक पाहिजे का? नाही, घरी ठेवून आणले. प्लास्टिक पाय घाली तेव्हा मला असं काठी घेऊन असं एकदम घरी तेव्हा मी चालवते. मित्रा, तुझी मम्मी आहे ना, हो. काय सांगशील? काय कसं काय उपचार झाले होते आणि आपण कसं काय त्यांच्या बाबतीमध्ये केले होते? त्यांनी उपचार केले पण ते सगळे चुकीचे केले. मला सांगा, हे जे डॉक्टर आहेत हो हे आंबेगाव तालुक्यातले आहेत. आपण पोखरीमधून तिथपर्यंत गेलात बरोबर, तर त्यांनी सुरुवातीला कसं म्हणजे ऑपरेशन वगैरे कसं काय केलं? काय प्रॉब्लेम काय होता? मुतखड्याचा प्रॉब्लेम होता. ऑपरेशन होतं माझं. मी तिथे गेले, ऍडमिट झाले, मला ऍडमिट करून घेतले आणि मग 10 वाजता संध्याकाळचे माझं ऑपरेशन केलं. तर मग मला काही खाटवाटवर आणले ऑपरेशन करून आणि बाथरूमला बिला जाता येईना, मला उभा राहता येईना. मी म्हणे काय झालं? ते डॉक्टर तिथले म्हणायचे नस दबले झोपून. एक दिवसात माझी नस दबल का झोपून. शिजर बाईच्या किती दिवस, बाई 7 दिवस झोपती. ठीक आहे. चालायला होती. ठीक आहे, आता आपण लांडे साहेबांकडे आलात. आपल्याला एक आशा आहे की आपल्याला न्याय देतील. हो न्याय देतील म्हणून त्यांचे मी पायदार आले. मला काहीतरी न्याय मिळेल, मला काहीतरी नुकसान भरपाई भेटेल. माझा आयुष्याचा प्रश्न आहे. मला कोण सांभाळणार? म्हातारी झाल्या उद्देशाला. आता एक करू नये म्हणून सुनाबाळा कोण मला बघणार आहे का? बरोबर आहे. धन्यवाद मावशी.